संविधान धर्माला स्वातंत्र्य देतो, पण धर्म संविधानाच्या आवाजावर लाभ लागले. संविधान धर्माला स्वातंत्र्य देतो, पण धर्म संविधानाच्या आवाजावर लांब दाट देतो. तो केवळ श्रद्धा नाही, तो केवळ श्रद्धा नाही, तो सत्ता बनवतो. तो केवळ श्रद्धा नाही, तो सत्ता बनवतो. न्यायाच्या दारावर आपले पाय लागतो. न्यायाच्या दारावर आपले पाय घालतो. धर्माच्या नावाखाली संविधानाला गुंतवतो. धर्माच्या नावाखाली संविधानाला गुंतवतो. माणुसकीला मागे फेकून समाजाला बंदिस्त करतो. माणुसकीला मागे फेकून समाजाला बंदिस्त करतो. एक गोष्ट स्पष्ट सांगतो, मी त्या धर्माबद्दल बोलत नाही जो माणसाला माणूस बनवतो. एक गोष्ट स्पष्ट सांगतो, मी त्या धर्माबद्दल बोलत नाही जो माणसाला माणूस बनवतो. मी त्या धर्माबद्दल बोलतो जो सत्तेच्या खोलीत रचला जातो. जो सत्तेच्या खोलीत रचला जातो. मतांच्या हिशोबावर मोजला जातो. तो मतांच्या हिशोबावर मोजला जातो. आणि देवाचं नाव पुढे करून संविधानाच्या गळ्याशी बसला जातो. संविधानाच्या गळ्याशी बसला जातो. हा श्रद्धेचा विषय नाही. हा श्रद्धेचा विषय नाही, हा राजकारणाचा कट आहे. हा श्रद्धेचा विषय नाही, हा राजकारणाचा कट आहे. धर्माचा मुखवटा घालून सत्तेला अमर करणारा खेळ आहे. सत्तेला अमर करणारा खेळ आहे. आजचे राज्यकर्ते धर्माला वापरतात भांडण्यासाठी. ऐकतोय ना? आजचे राज्यकर्ते धर्माला वापरतात भांडण्यासाठी. जातीची भिंत उभारतात स्वतःच्या स्वार्थासाठी. जातीची भिंत उभारतात स्वतःच्या स्वार्थासाठी. न्यायाचा आवाज दाबतात स्वतःच्या हितासाठी. न्यायाचा आवाज दाबतात स्वतःच्या हितासाठी. ते राजकारण खेळत आहेत संविधानिक पदासाठी. कशासाठी खेळतायत? संविधानिक पदासाठी. ते राजकारण खेळतायत संविधानिक पदासाठी. आणि धर्माच्या नावाखाली समाजाला पाठवतात दंगलीसाठी. समाजाला पाठवतात दंगलीसाठी. आजचे राजकारणी संविधानाच्या वर झेप घेत आहेत. आपल्यासाठी संविधान हा प्रथम स्थानी असलं पाहिजे. म्हणून मी कवितेत काय लिहिलंय? आजचे राजकारणी संविधानाच्या वर झेप घेत आहेत आणि संविधान बदलण्याची बात करतायत. काय? संविधान बदलण्याची बात करतायत. लोकांच्या हितासाठी राजकारण नाकारून स्वतःच्या पोटासाठी खेळ उभारतायत. स्वतःच्या पोटासाठी खेळ उभारतायत आणि संविधानाच्या आधारावर सत्ता टिकवण्यासाठी संघटनांची साखळी बांधतायत. कवितेचे शेवटची ओळ, संविधान धर्माचा शत्रू नाही. संविधान धर्माचा शत्रू नाही, तो प्रत्येक श्रद्धेचा रक्षक आहे. संविधान धर्माचा शत्रू नाही, तो प्रत्येक श्रद्धेचा रक्षक आहे. पण धर्म जेव्हा सत्ता बनतो तेव्हा संविधानात शेवटचं शस्त्र आहे.